विकणं कसे तोडलेले तुम्ही बघू शकता यार. हे बघा तो बघणे बघू, हे बघा तुम्ही बघू शकता यार. मित्रांनो गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? सॉरी खूप दिवसातून आलोय मी, तर खूप काहीतरी रिझन होते म्हणून नाही आलो. तर आता इथून पुढे नक्की बघत राहा आपला ब्लॉग. कशी वाटली? थोडासा तिचा लुक चेंज केलेला आहे मी. इकडे तिचं बॅक साईडचं ते काढलंय आणि मिरर काढलेले, आणि थोडासा व्यू तुम्ही चेक करा इकडला. तर असा काहीतरी व्यू आहे इकडं. तर तुम्ही नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर मी ऑनलाईन आलेलो आहे आणि माझा ब्लॉग पण लय दिवसातून पडलेला आहे. तर त्यासाठी खरंच यार सॉरी. तर ही आपली धन्नो कशी वाटली मित्रांनो तुम्हाला माहीतच आपली. तिचे आता मी मिरर काढलेले आहे यावेळेस, तर तुम्ही बघू शकता यार इकडलं व्ह्यू वगैरे. तर मित्रांनो नाशिकमध्ये दोन दिवसापूर्वी असा प्रकार घडलेला आहे ना. अतिक्रमणवाल्यांनी सगळे दुकानं बिकानं कसे तोडलेले तुम्ही बघू शकता यार. हे बघू शकता तुम्ही कसे तोडलेलं आहे. हे पण बघा कसं तोडलेलं आहे. अतिक्रमणवाल्यांनी तोडलेलं आहे. काहीतरी ते बोलतात का रस्ता वाढसाठी. तर मित्रांनो इतकं बेकार हाल झाले ना इथले दुकानवाल्यांचे. त्यांनी काही छोट्या जागा विकून रस्त्याच्या मेराला जागा घेऊन दुकानं टाकलेली, ते सुद्धा आज मोडण्यात आलेले आहेत. तर त्यांचं मन कसं म्हणत असेल तुम्ही मित्रांनो. आणि तुम्हाला माहीतच आहे नाशिकचा हायवे, तर तुम्हाला माहीतच आहे नाशिकचा हायवे कसा आहे. तो बघू शकता यार तुम्ही. जे रस्ते खड्डे झाले ते नाही दुरुस्त करायचे, लोकांचे घरं दारं तोडत बसायचे. हे बघा इथलं पण पूर्ण तोडलेलं आहे. तर मित्रांनो यार अंजनी पर्वत तुम्हाला एक पण एक ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, अंजनी पर्वत आहे. आपण डेली नाशिक जातो मित्रांनो यार, डेली याच रूटचं ब्लॉग टाकायचं म्हटलं तर तुम्ही बोलशील यार आज रोजचं त्याच रूटला जातो. मी जॉबला आहे मित्रांनो, आणि रोज असेल तर त्याच रूटला मी रोज जातो आणि त्याच रूटच्या छोट्या गोष्टी टाकत जाईल वाटलं असतं. तेवढ्या बघून सपोर्ट करा यार मित्रांनो तुमच्या भावाला. तुमचा सपोर्ट हाच माझा खूप मोठा. तर नवीन स्टार्ट केलं तर तेव्हा थोडं जमत होतं. आता परत मध्ये गॅप घेतला तर त्यामुळं आता जमत नाही बोलायला. मग नाही हळूहळू आपण शिकणार आहे. तर मित्रांनो इथले जेवढे अतिक्रमणवाले नाही बघा होतो 2 मिनटं. इथं कॉलेज आहे ब्रह्मव्हॅली म्हणून, तिचा गेट वगैरे सगळं तोडण्यात आलं आहे. बघा तुम्ही बघू शकता इथं ते बघा तो बंगला. लोकांचे अक्षरशः डायरेक्ट घरं तोडले. घरं ते राहतील कुठं काय कुठील याचा न विचार, शासनानं न विचार करता ते सगळे घरं तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे बघा हे बघू शकता हे कॉलेज आहे, हे सुद्धा तोडण्यात आलेलं आहे. हे बघा इथं दुकानं होते ते दुकानं सुद्धा तोडण्यात आले यार. खरंच यार इतके बेकार हाल झाले. बघा काय नाही, त्यांच्या जमिनी विकून व्यवसाय टाकलेला ते सुद्धा आज तोडण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही यार. हे बघू शकता हे सर्व हॉटेल आहे.
ते सुद्धा तोडण्यात आले. हे दुकानं होते. काय यार शासन काय करतो त्यालाच माहिती. पण म्हणतात कुंभमेळा याच्या अगोदर पण कुंभमेळा होत होता आणि याच्या आत नंतर पण होणारच आहे, असं नाही का त्याचे. पण मग त्यांची व्यवस्था त्यांचे तोडण्यात आले. मित्रांनो तुम्ही बघू शकता, इकडं तिकडं सर्व तिकडं बघू शकता यार तुम्ही काय हाल चालू आहे. असं वाटतं कंटिन्यू तुम्हाला सर्व दाखवतच जावं, पण आपला ब्लॉग खूपच मोठा होईल. तर थोड्या पुढं आपलं एक ठिकाण आहे तेवढं कॅप्चर करतो आणि मग नंतर नेक्स्ट भेटू. हे बंगले सुद्धा तोडले यार. मित्रांनो आताच 2-3 दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो, पण तिथं नव्हती मित्राची सुंदरी नेली म्हणून ब्लॉग मी काढता आला. नंतर तेव्हापासूनच मी स्टार्ट करणार होतो ब्लॉगिंगसाठी. तर हे बघू शकता यार. आणि ज्यांनी लॉजिंग सुरू केलेलं लॉजिंग सुद्धा तोडण्यात आलं आहे. मित्रांनो हा जो पेट्रोल पंप दिसतोय तुम्हाला, याचे 2-3 पॉईंट जात आहे डायरेक्ट शेवटचा CNG पॉईंट होतोय. जे पंपावाले सुद्धा काहीच राहिलं नाही, ते तोडण्यात येईल थोड्या दिवसापूर्वी. ते बघू शकता यार. सर्वच काहीच ठेवलेलं आहे रस्त्याला, पूर्ण मोकळा करायचं म्हणतात. 6 पदरी होणार आहे आणि 6 पदरी होऊन काय करणार आहे. आधीचा एवढा मोठा रस्ता आहे. या रस्त्याला काय एवढी कुठं गर्दी होते का, लयच ट्रॉफिक होती, तर मग वाढवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही नंतर फ्युचरमध्ये करा ना ते. काय नाही, आता जमिनी विकून नवीन व्यवसाय चालू करायचे, ते सुद्धा तोडण्यात आली आहे बघा. हे तर आत्ता झालेलं ही सगळी, हे सुद्धा तोडण्यात अजून 2 महिने पण नाही झाले ते दुकानांना. तर इतकं बेकार हाल झाले मित्रांनो ते यार. तर बघा या, चला थोड्या वेळानं भेटू आपण. बाय. तर मित्रांनो मैरवणी इथं एवढे शॉप झालेले होते, मोठे शॉप सगळे तोडण्यात, सगळं ए टू झेड रस्त्याची मॅपवर काहीच दिसणार नाही तुम्हाला. आता हे बघू शकता तुम्ही. हे कोणले माणसं त्यांचे स्वतःचे घरं उचलण्यात आले, स्वतःचे घरं स्वतःच्या जमिनीत असून आज त्यांना तोडण्यात आले त्यांचे. हे बघू शकता. आणि तर आताच झालं तर हे सुद्धा तोडण्यात आलं. किती मोठा नुकसान विचार करा मित्रांनो तुम्ही. तुम्हाला तर माहीतच आहे, माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्ही पण नाशिकच्या असतात, तुम्हाला माहिती आहे इथं किती शॉप होते. हे सुद्धा तोडण्यात आले मित्रांनो. काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं नाही. बघू शकता तुम्ही. आणि संदीप फाउंडेशनचा जो गेट आहे ना, तो सुद्धा तोडण्यात येणार आहे. हा जो गेट आहे तो सुद्धा तोडण्यात येणार आहे, तो सुद्धा. तर तुम्ही करू शकता यार. तुकरांचे म्हणजे डायरेक्ट ते पत्र्यांचे ते एंगलची डायरेक्ट चुंबळ गेले मित्रांनो. काय चुंबळ. गाडी बंद झालेली यार. तर सॉरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता यार. जे नवीन बांधकाम हे सुद्धा तोडण्यात आले. विचार करा म्हणजे त्यांचे किती नुकसान झालेले.
आजकाल काय करू शकतो सरकार हे सांगता येत नाही. आजची रात्र खोटी तर उद्या काय होईल ते सांगू शकत नाही मित्रांनो यार. हा. सांगा बरं कोणावर विश्वास ठेवायचा. काहीच नाही. आता हे लग्नाचे जे हॉल आहेत ते सुद्धा खोलण्यात येतील, ते सुद्धा खोलण्यात आले बघा, तुम्ही बघू शकता यार. ते सुद्धा खोलण्यात येते. 50 मीटर रस्त्याच्या कड्यापासून 50 मीटर पुढे तेवढं तोडायचं आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय असणार आहे काय जाणार आहे विचार करा. हा. हे बघा, त्यांनी जमिनी विकून, स्वतःची जमिनी विकून व्यवसाय टाकेल होते. त्यांचे सुद्धा यार खरंच खूपच वाईट वाटतंय मित्रांनो. तर मित्र फक्त नाशिकची बाँड्री जी आहे, नगरपालिकेची बाँड्री आहे तिथून मागे तोडले सर्व. आणि तुम्ही बघू शकता इकडे रस्त्याच्या मेरला आहे तरी तोडले नाही, कारण काही नगरपालिकामध्ये येत आहे त्यामुळे तोडले नाही. तर अजून नगरपालिकावाले काय ॲक्शन घेत आहेत ते पण तुम्हाला दाखवल मी. यांच्यावरती काय ॲक्शन घेत आहे का नाही घेत आहे, का फक्त जे नगरपालिकेचे जे बाहेर आहे त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. तर आपण बघूया थोडे दिवसापूर्वी, परत तुम्हाला ब्लॉग येईलच या गोष्टीवरती. तर तुम्ही बघत राहा आणि सबस्क्राईब करा यार मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर. आणि मी नाशिकचा मित्रांनो, नाशिकच्या मुलाला यार तुम्ही सपोर्ट करा यार प्लीज. जितकं होईल तितकं शेअर करा यार. माझा इंस्टाग्रामवर पण आहेत आणि यूट्यूबवर पण आहे. तर फेसबुकला टाकत नाही पण मग टाकत, फेसबुकला पण फॉलो करा. आणि इंस्टाग्रामला हां, नाशिकचा पहिला सिग्नल इथून स्टार्ट होतं ह्या सिग्नल लागायची सुरुवात होती. चाचा कहाँ पे जा रहे हो? आपण राईट गेलो, तुम्हाला माहीत होतं राईट गेलो. तेरे इश्क ने साथिया मेरा हाल क्या कर दिया. तर मित्रांनो यार तुम्ही सांगा मला, ते मिरर टाकू का नको टाकू, आणि बॅक साईडला ते काय म्हणतात ते कवर ते टाकू का नको टाकू ते पण सांगा मला यार तुम्ही. तर मित्रांनो थोड्या वेळानं भेटू आपण परत पुढे.